या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सरू एका चहाच्या टपरीवर जाते आणि तिथे असणाऱ्या माणसाकडे पाणी मागते. तो माणूस तिला म्हणतो की ताई, तुम्ही खूप थकलेल्या दिसताय, मी तुम्हाला पाणी देतो आणि त्यासोबत चहासुद्धा. त्यावर सरू हो म्हणते आणि पाणी पिण्यासाठी बाजूला जाते. पण त्याच वेळी राजन त्या ठिकाणी येतो आणि जेव्हा सरू राजनला पाहते तेव्हा तिला तर मोठा धक्काच बसतो. ती पटकन तिचा चेहरा लपवते आणि दुसरीकडे तोंड करून उभी राहते. राजनसुद्धा त्याच टपरीवर येतो आणि त्या माणसाकडे चहा मागतो. आणि मग त्यानंतर जेव्हा तो माणूस चहाचा कप टेबलवर ठेवतो तेव्हा सरू आणि राजन एकत्रच तो घेण्यासाठी जातात. आणि त्यावेळी गडबडीमध्ये सरूचा त्या कपाला धक्का लागतो आणि गरम चहा राजनच्या हातावर सांडतो. आणि त्यामुळे सरू खूपच घाबरते. ती तिचा चेहरा लपवत राजनच्या जवळ जाते. त्याचा हात हातामध्ये घेत त्यावर हळुवारपणे फुंकर घालते, पाणी टाकते आणि मग त्यानंतर ती पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर राजन त्या चहावाल्याचे पैसे देण्यासाठी जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खिशामध्ये पाकीट नाही आहे. आणि त्यावेळी तो चहावाला म्हणतो की साहेब, मला असं वाटतं की मगाशी इथे जी बाई होती ना, तिनेच तुमचं पाकीट चोरलं असणार. पण राजन म्हणतो की नाही रे, तिने माझं पाकीट नसेल चोरलं, कारण जेव्हा माझ्या हातावर चहा सांडला तेव्हा तीच तर मदतीसाठी पुढे आली होती ना. पण तो माणूस म्हणतो की साहेब, आजकाल कोणाचा भरवसा नाही. मला सुद्धा आधी ती बाई चांगलीच वाटली होती, पण आता बघताय ना, तिने तुमचं पाकीट चोरलं. तुम्ही एक काम करा, तिच्या पाठोपाठ जा आणि तुमचं पाकीट घेऊन या. आणि त्यावर राजनही हो म्हणतो आणि सरूच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे नयनतारा घरी असते. तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो. तो नयनताराला विचारत असतो की आई, तू त्या वकिलांना बेलचे पेपर तयार करू नका असं का सांगितलं? आणि त्यावेळी नयनतारा म्हणते की हे बघ ऋषी, मला ना त्या मुलीसोबत आपलं कोणत्याही प्रकारे नाव जोडलेलं चालणार नाही. ती मुलगी एक क्रिमिनल आहे आणि तू तिची मदत करावी असं मला अजिबात वाटत नाही. पण त्यावेळी ऋषी म्हणत असतो की अगं आई, कमळीने काही केलेलं नाही आहे. ती मुलगी निर्दोष आहे. तिला या सगळ्यात कोणीतरी अडकवलं आहे. तर नयनतारा म्हणत असते की अरे ऋषी, ती गावाकडून आलेली एक साधी मुलगी आहे. तिला कोण कशाला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवेल? तू उगाच वाटेल ते बोलू नको आणि ना सतत तिची बाजू घेणं बंद कर प्लीज. परंतु ऋषी काही ऐकायला तयार नसतो. त्यामुळे नयनतारा सुद्धा चिडते आणि मग शेवटी ऋषी तिला सांगतो की अगं आई, कमळी ना एका मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचमुळे ती या सगळ्यामध्ये अडकली. खरं तर कमळीची यातना काहीच चुकी नाही आहे. आणि त्यावेळी नयनतारा म्हणते की तू आता उगाच वाटेल ते बोलू नको. म्हणजे कमळी कोणत्या तरी मुलीला वाचवत होती आणि त्या मुलीचं नाव आता सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून ही स्वतः शिक्षा भोगायला तयार झाली. अरे आजकाल असं कोणी करतं का? आणि त्यावेळी राधिकाला मात्र काल जेव्हा प्राजक्ता घरी आली होती तेव्हा काय घडलं होतं ते आठवतं. आणि कमळीने ज्या मुलीला वाचवलं होतं ती मुलगी प्राजक्ता तर नसेल ना, असाही तिला प्रश्न पडतो. आणि मग ती प्राजक्तासोबत या सगळ्यावर बोलायचं ठरवते. तरी इकडे नयनतारा स्पष्टपणे ऋषीला सांगते की काही झालं तरी तू त्या मुलीची मदत करायची नाही आहे, कारण ते आपल्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की राजनने आपल्याला बघू नये म्हणून सरू रस्त्याने पळत असते आणि पळता पळता ती एका चुकीच्या ठिकाणी येते. जेव्हा सरूच्या ही गोष्ट लक्षात येते तेव्हा ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते खरी, पण तितक्यात त्या ठिकाणी पोलीस येतात आणि तिथे असणाऱ्या सगळ्या बायकांना पकडतात. सरू त्यांना म्हणत असते की हे बघा, माझी काही चुकी नाही आहे, मी चुकून इथे आले होते. पण पोलीस तिचं काही ऐकत नाही. ते सरूला देखील अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. आणि जेव्हा पोलिसांची गाडी तेथून जाते तेव्हाच राजन त्या ठिकाणी येतो आणि त्याला असं वाटतं की नक्कीच या बाईने माझं पाकीट चोरलं होतं, म्हणूनच पोलिसांनी तिला अटक केली आहे. आणि मग तो पुन्हा माघारी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे आपण पाहतो की पोलीस त्या सगळ्या बायकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. त्यावेळी देखील सरू म्हणत असते की साहेब, माझी काही चुकी नाही आहे, मी आजच मुंबईत आली आहे. आणि त्यावेळी नेमका तिचा आवाज कमळीच्या कानावर पडतो. आपल्या आईचा आवाज ऐकून तिला क्षणभरासाठी खूप आनंद होतो. ती पटकन दरवाजाजवळ येते आणि बाजूला कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र तिला सरू काही दिसत नाही. आणि मग तिला असं वाटतं की नक्कीच आपल्याला भात झाला असेल, आई इथे कशाला येईल? आणि मग ती पुन्हा आतमध्ये जाऊन बसते. तर बिचारी सरू खूप रडत असते. दुसरीकडे प्राजक्ताला सतत पार्टीमध्ये जे काही घडलेलं असतं तेच आठवत असतं. तिची अवस्था खूपच वाईट झालेली असते. तितक्यात राधिका तिथे येते. ती प्राजक्ताला म्हणू लागते
की प्राजू मला खरं खरं सांग, काल पार्टीमध्ये नेमकं काय घडलं होतं. कारण जेव्हा तू घरी आली होतीस ना तेव्हा तू अजिबात भानावर नव्हती. आणि आत्ता ऋषी म्हणत होता की काल कमळीने कोणत्या तरी मुलीला वाचवलं आणि त्याच गडबडीमध्ये ती स्वतः या केसमध्ये अडकली. मला सांग, ती मुलगी कोण होती, तुला काही माहिती आहे का? कारण कमळीला ना निर्दोष सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आईंनी ऋषीला सांगितलंय की काही झालं तरी तू या सगळ्यामध्ये पडायचं नाही, त्या कमळीला बेल मिळवून द्यायची नाही. त्यामुळे जर आपल्याला ती दुसरी मुलगी सापडली ना तर कमळी या सगळ्यातून सुखरूपपणे बाहेर येईल. आणि राधिकाचं ते सगळं बोलणं ऐकून बिचारी प्राजक्ता अजूनच घाबरते. दुसरीकडे आपण पाहतो की कमळी आणि सरू दोघीही जेलमध्ये असतात आणि मग त्यानंतर पोलीस त्यांना जेवायला देतात. मात्र ते जेवण पाहून कमळीचा तर चेहराच पडतो. पण ती जी कॉन्स्टेबल असते ती रागातच म्हणते की अगं बघतेस काय, खाऊन घे, तुझ्यासाठी कोणी ते शाही पनीर घेऊन येणार नाहीये. आणि त्यावेळी कमळीला मात्र जेव्हा सरू तिच्यासाठी छान छान पदार्थ बनवायची ते दिवस आठवतात आणि ती त्याच सगळ्या आठवणींमध्ये हरवून जाते. तितक्यात ती कॉन्स्टेबल पुन्हा त्या ठिकाणी येते आणि रागातच कमळीला म्हणते की तू काही खाल्लं नाही ना, ठीक आहे नको जेवू, आमचं काय जातंय. आणि ती सरळ कमळीसमोरचं ताट घेऊन तेथून बाहेर पडते. दुसरीकडे सरू हे सगळं काही ऐकत असते आणि त्यावेळी ती मनाशी म्हणते की ही कोण मुलगी आहे काय माहिती, पण कदाचित तिलासुद्धा माझ्या कमळीसारखं कोरडं जेवण जात नसेल. आणि मग ती तिचं जे ताट असतं त्या ताटातील चपाती चुरते, त्यावर डाळ टाकते आणि त्या कॉन्स्टेबलला विनंती करत म्हणते की प्लीज हे ताट त्या मुलीला नेऊन द्या. त्यावरती कॉन्स्टेबल रागात हो म्हणते आणि कमळीला ते ताट नेऊन देते. कोणीतरी आपल्यासाठी चुरलेली चपाती आणि डाळ पाठवली आहे हे पाहून कमळीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती पटकन जेवायला सुरुवात करते. दुसरीकडे आपण पाहतो की ऋषी पुन्हा एकदा त्या वकिलाला कॉल करतो आणि म्हणू लागतो की हे बघा प्लीज तुम्ही बेलचे पेपर तयार करा, मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देतो. पण तो वकील म्हणत असतो की मला नयनतारा मॅडमने नाही म्हणून सांगितलंय, मी तुमची मदत नाही करणार. पण ऋषी म्हणतो की हे बघा आईला ना काही कळणार नाही आहे, तुम्ही प्लीज माझी मदत करा. पण तो वकील नकारच देतो. त्यामुळे ऋषी चिडून फोन ठेवून देतो. त्याला कळतच नाही की आता पुढे नेमकं करायचं तरी काय. कारण त्याने आत्तापर्यंत जितक्या वकिलांना कॉल केलेला असतो तितक्या वकिलांनी नयनतारामुळे ऋषीला नकारच दिलेला असतो. तितक्यात प्राजक्ता त्या ठिकाणी येते. ती रडतच त्याला म्हणू लागते की दादा प्लीज कमळीला वाचव, तिला आपल्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. आणि मग अचानक तिची तब्येत बिघडते. त्यामुळे ऋषी घाबरतो. तो प्राजक्ताला एके ठिकाणी बसवतो, तिला शांत करतो आणि म्हणतो की प्राजू काय झालं आहे मला खरं खरं सांग. आणि त्यावेळी प्राजक्ता रडतच म्हणू लागते की दादा कमळीने ज्या मुलीला वाचवलं आहे ना ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून मी आहे. आणि ते ऐकून ऋषीला थोडासा धक्का बसतो. तो म्हणतो की प्राजू नेमकं काय घडलं होतं त्या रात्री, हे बघ तुझ्याकडून काही चूक झाली असेल तर सांग, काळजी करू नको, मी सगळं काही व्यवस्थितपणे हँडल करेल. आणि त्यावेळी प्राजू म्हणते की दादा असं काही नाही आहे. आणि मग ती त्या रात्री नेमकं तिच्यासोबत काय घडलं होतं आणि मग कमळीने तिला कसं वाचवलं आणि मग कमळी त्या सगळ्यात कशी अडकली हे सगळं काही ऋषीला सांगते. आणि ते ऐकून ऋषीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर प्राजक्ता रडतच त्याला मिठी मारते आणि म्हणू लागते की दादा कमळी माझ्यामुळे जेलमध्ये गेली, काही करून तिला बाहेर काढ. तर ऋषीसुद्धा रडतच म्हणत असतो की प्राजू काळजी करू नको, कमळीने तुला वाचवलं आहे, आता तिला वाचवण्याची जबाबदारी माझी. दुसरीकडे आपण पाहतो की जेव्हा राजन घरी येतो तेव्हा ड्रायव्हर त्याच्याकडे पाकीट घेऊन येतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही हे पाकीट गाडीमध्येच विसरला होता. त्यामुळे राजनच्या लक्षात येतं की त्या बाईने आपलं पाकीट चोरलं नव्हतं, तिला पोलिसांनी वेगळ्याच कारणावरून अटक केली होती. आणि मग तो त्या बाईची म्हणजेच सरूची मदत करायचं ठरवतो. दुसरीकडे आपण पाहतो की कॉन्स्टेबल सरूला म्हणत असते की बाहेर ये, तुझी एका कागदावर सही हवी आहे. आणि मग ती सरूला बाहेर घेऊन जाते. मात्र त्यावेळी कमळीला सरूचा चेहरा काही दिसतच नाही. त्यानंतर ऋषी कमळीला भेटण्यासाठी येतो. तो फक्त रडत कमळीकडे बघत असतो. कमळी त्याला विचारते की सर काय झालं. तर ऋषी म्हणत असतो की कमळी मला माफ कर, मी तुझ्यावर खूप ओरडलो, तुला नको नको ते बोललं, पण तू माझ्याच बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती हे मला आत्ता कळलंय. आणि त्यावेळी कमळी मात्र काहीच उत्तर देत नाही, ती फक्त खाली मान घालून उभी असते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अनिका तिच्या मित्रमैत्रिणींसोबत हॉस्टेलवर पार्टी करत असते आणि त्यावेळी ते सगळेजण मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहतात. त्या व्हिडिओमध्ये असं सांगत असतात की कमळी जेलमधून फरार झाली आहे आणि तिने जेलच्या भिंतींवर असं लिहिलं आहे
की ज्या ज्या व्यक्तींनी मला या खोट्या केसमध्ये अडकवलं आहे ना, त्या व्यक्तींचा काटा काढूनच आता मी पुन्हा जेलमध्ये जाणार. आणि ती बातमी ऐकून अनिका आणि तिचे मित्रमैत्रिणी खूपच घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.